बल व बलाचे प्रकार. खालील चित्रांचे निरीक्षण करूया. वल्ह्याच्या साहाय्याने रेटा न देता नाव पाण्यात पुढे जाईल का? आपल्याला एक स्पंज बोटाने दाबलेला दिसत आहे. बोटाने दाबल्यानंतर स्पंज मध्ये दबतो, तर बोट काढून घेताच स्पंज पूर्वस्थितीत येतो. बैलगाडी जाण्यासाठी जोर कोण लावतो? तर बैलगाडी पुढे जाण्यासाठी जोर बैल लावतो. फुटबॉल खेळत असताना चेंडू कशामुळे गतिमान होतो? त्याची दिशा कशी बदलते? तर फुटबॉल खेळत असताना पायाने मारलेल्या बलामुळे त्याची दिशा बदलते व तो गतिमान होतो. काठीने न ढकलता चाक पुढे जाईल का? तर चाक पुढे जाणार नाही. आपल्या दिशेने येणारा फुटबॉल गोलाच्या दिशेने ढकलण्यासाठी आपण त्याला गोलाच्या दिशेने पायाने ढकलतो, म्हणजेच बल लावतो. दैनंदिन जीवनात आपण उचलणे, ओढणे, सायकल चालवणे व वेळ प्रसंगी ती थांबवणे, ओझे ढकलणे, पिळणे, वाकवणे, गाडी चालवणे अशा अनेक क्रिया करतो. त्या करण्यासाठी जोर लावण्याची आवश्यकता असते. वस्तूवर कोणत्याही प्रकारे ओढणे व ढकलण्यासाठी लावलेल्या जोरास बल असे म्हणतात. बलाची व्याख्या: कोणतीही वस्तू आपणहून जागा बदलत नाही. वस्तू हलवण्यासाठी बलाची आवश्यकता असते. गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी, तिला थांबवण्यासाठी बलाचा वापर होतो. एखादी स्प्रिंग आपल्या हातात घेऊन ताणली की काय दिसेल? ती स्प्रिंग मोठी झालेली दिसते. लोहाराने तापून लाल झालेल्या लोखंडी वस्तूवर हातोडा मारल्यास काय होते? तर त्या वस्तूचा आकार बदलतो. वस्तूचा आकार बदलण्यासाठी बलाची आवश्यकता असते. आता आपण बलाचे प्रकार पाहू. बलाचा पहिला प्रकार आहे स्नायुबल. चित्र क्रमांक 10.1 मध्ये होणाऱ्या सर्व क्रियांमध्ये शरीरातील हाडे व स्नायूच्या साहाय्याने हालचाली घडून येतात. शेजारील चित्रामध्ये वजन उचलणारी व्यक्ती स्नायुबलाचा वापर करून वजन उचलते. स्नायूच्या साहाय्याने लावलेल्या बलाला स्नायुबल असं म्हणतात. तुम्ही रोजच्या जीवनात स्नायुबलाचा वापर करून कोणती कामे करता? रोजच्या जीवनात स्नायुबलाचा वापर करून आपण पोहणे, सायकल चालवणे, वजन उचलणे यासारखी कामे करत असतो. बलाचा दुसरा प्रकार आहे यांत्रिक बल. अनेक कामे करण्यासाठी आपण वेगवेगळ्या यंत्रांचा वापर करतो. काही यंत्रे चालवण्यासाठी स्नायुबलाचा वापर होतो. काही यंत्रे ही विजेचा अथवा इंधनाचा वापर करून चालवली जातात. अशा यंत्रांना स्वयंचलित यंत्रे असं म्हणतात, कारण या ठिकाणी यांत्रिक बल वापरले जाते. उदाहरणार्थ शिलाई मशीन, विद्युत पंप, वॉशिंग मशीन, मिक्सर इत्यादी. यंत्रांचा वापर करून आपण अनेक कामे करतो. त्यांची यादी करा. तर यंत्रामार्फत लावल्या गेलेल्या बलाला यांत्रिक बल असं म्हणतात. बलाचा तिसरा प्रकार आहे गुरुत्वीय बल. एखादी वस्तू बल लावून वर फेकली की थोड्या उंचीवर जाऊन ती परत खाली येते. असे का होते? हाच प्रश्न सर आयझॅक न्यूटन यांना त्यांचं शिक्षण चालू असताना लहान वयात पडला. पुढे चालून या प्रश्नाचं उत्तर जेव्हा मिळालं तेव्हा त्या उत्तरातून गुरुत्वाकर्षण बलाचा शोध लागला. गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी 17व्या शतकात लावला. पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे नेहमी वर जाणाऱ्या वस्तूच्या विरुद्ध दिशेने असते. त्यामुळे वर फेकलेल्या वस्तूची गती कमी कमी होत जाते व शेवटी ती शून्य होते. मग ती वस्तू आणखी वर न जाता खाली पडायला लागते. खाली पडताना तिच्या गतीत गुरुत्वीय बलामुळेच सतत वाढ होत असते. पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्या बलाला गुरुत्वीय बल असे म्हणतात.
करून पहा. एक लहान दगड आणि बादलीभर पाणी घ्या. बादलीपासून साधारणपणे 20 सेंटीमीटर उंचीवरून तो दगड पाण्यात टाका. दगड पडण्याचा आवाज ऐकू येईल. आता तोच दगड साधारणपणे 100 सेंटीमीटर उंचीवरून पाण्यात टाका. पुन्हा दगड पाण्यात पडताच पाण्याचा आवाज ऐकू येईल. वरील दोन्ही कृतीतील आवाजात काय फरक आढळतो? यावरून काय समजते? पोते उचलण्याच्या क्रिया या ठिकाणी चित्रात दाखवलेल्या आहेत. एक पोते लहान आहे तर दुसरे मोठे आहे. दोन्ही पोती उचलताना काय फरक दिसतो? लहान पोत्यावरील गुरुत्वीय बल कमी आहे, म्हणजेच त्याचे वजन कमी आहे. मोठ्या पोत्यावरील गुरुत्वीय बल जास्त आहे, म्हणजेच त्याचे वजन जास्त आहे. जास्त वजन उचलण्यासाठी जास्त बल लावावे लागते. सूर्यमालेतील सूर्य आणि ग्रह यामध्ये गुरुत्वाकर्षण बल कार्यरत असते. त्यामुळे ग्रह सूर्याभोवती सतत फिरत असतात. त्याचबरोबर ग्रह आणि उपग्रह यामध्येही गुरुत्वाकर्षण बल कार्यरत असते. मग सर्व ग्रह आणि उपग्रह सूर्याकडे का झेपावत नाहीत? आकाशात झेपावणाऱ्या विमानावर कोणकोणती बले कार्यरत असतात? वस्तूचे वजन करण्यासाठी वस्तू ताणकाट्याच्या हुकाला टांगतात. टांगलेली वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने खाली ओढली जाते. त्याचवेळी स्प्रिंगच्या ताणाचे बल हे वस्तूला सतत वर ओढत असते. ज्यावेळी स्प्रिंगचा ताण आणि पृथ्वीचे गुरुत्वीय बल समसमान होतात, त्यावेळी वस्तू स्थिरावते. या स्थितीत काट्यावरील मोजपट्टीवरून गुरुत्वीय बल समजते, म्हणजेच वस्तूचे वजन समजते. वस्तूवरील गुरुत्वीय बल म्हणजे त्या वस्तूचे वजन होय. चुंबकीय बल हा बलाचा चौथा प्रकार आहे. टेबलावर एक चुंबक ठेवा. एक मोठा लोखंडी खिळा चुंबकाजवळ न्या. तो चुंबकाला चिटकतो. आता चुंबक हवेत खिळ्यापासून दूर उभा करा. काय होईल? तर दूर गेल्यानंतर खिळा चुंबकाला चिटकणार नाही. चुंबकामुळे लावल्या गेलेल्या बलाला चुंबकीय बल असं म्हणतात. बलाचा पाचवा प्रकार आहे घर्षण बल. कॅरमच्या सोंगटीला हळूच टिचकी मारली असता ती कॅरम बोर्डवरून घसरत पुढे जाते, परंतु काही अंतरावर जाऊन थांबते. सपाट जमिनीवरून घरंगळणारा चेंडू थोड्या अंतरावर जाऊन थांबतो. असे का होते? दोन पृष्ठभाग एकमेकावर घासत असताना त्यामध्ये घर्षण बल कार्य करू लागते. ते नेहमी गतीच्या विरोधात कार्य करते. सायकल चालवताना ब्रेक लावला की थोड्या अंतरावर जाऊन सायकल थांबते. ब्रेक कसा लागतो? कोणत्या भागामध्ये घर्षण निर्माण होते? तर ब्रेक आणि सायकलचे रिंग या भागामध्ये घर्षण निर्माण होऊन सायकल थोडी पुढे जाऊन थांबते. कॅरम खेळताना कॅरम बोर्डवर पावडर का टाकली जाते? कॅरम बोर्डवर अतिसूक्ष्म छिद्र असतात. त्यामुळे सोंगटी आणि कॅरम बोर्ड यामध्ये घर्षण होते. कॅरम बोर्डवर पावडर टाकल्यामुळे ती अतिसूक्ष्म छिद्रे बुजवली जातात. त्यामुळे घर्षण कमी होते आणि सोंगटी लवकर पुढे सरकते. त्यासाठी कॅरम खेळताना कॅरम बोर्डवर पावडर टाकली जाते. गुळगुळीत कागदाचे तसेच सँडपेपरचे दोन तुकडे घेऊन एकमेकावर घासून पहा. काय लक्षात येईल? गुळगुळीत पृष्ठभाग एकमेकावरून सहज घासता येतात, कारण त्यामध्ये घर्षण बल कमी असते. तर खडबडीत पृष्ठभाग एकमेकावरून सहज घासता येत नाही, कारण त्यामधील घर्षण बल जास्त असते. जमिनीवरून चालताना घर्षण बलामुळेच पुढे जाणे शक्य होते. घर्षण नसेल तर आपण पाय घसरून पडतो. उदाहरणार्थ तेलकट किंवा ओल्या फरशीवरून चालताना घसरण्याची शक्यता जास्त असते. चिखलात अडकलेल्या मोटारीला बाहेर काढण्यासाठी लाकडी फळी का टाकली जाते? लाकडी फळी टाकल्याने चाक व फळीमध्ये घर्षण बल निर्माण होते आणि चिखलातून मोटर काढता येते. थोडक्यात गरजेप्रमाणे घर्षण बल कमी अधिक करता येते. बलाचा पुढचा प्रकार आहे स्थितिक विद्युत बल.
कागदाचे बारीक कपडे टेबलावर पसरा. थर्माकोलचा तुकडा किंवा फुगवलेला फुगा रेशमी कापडावर घासून या कपड्यांजवळ आणा. प्लास्टिकचा कंगवा तेल न लावलेल्या केसावर घासून ही कृती पुन्हा करा. मोराचे पीस वहीच्या 2 कागदातून घासून ते बोटाजवळ आणून बघा. काय आढळून येईल? वरील कृतीत कागदाचे कपडे, दोरा, मोराचे पीस हे हालताना दिसतात. असे का होते? घर्षणामुळे रबर, प्लास्टिक, एबोनाइट यासारख्या पदार्थावर विद्युतभार निर्माण होतो. अशा विद्युतभारित पदार्थामध्ये जे बल निर्माण होते त्याला स्थितिक विद्युत बल असे म्हणतात. एकत्रित बले. एखादी क्रिया घडत असताना विविध प्रकारची बले वस्तूवर कार्य करतात व ती क्रिया पूर्ण होते. रोलर कोस्टर किंवा समुद्र किनाऱ्यावर सेल बोटच्या कसरती तुम्ही पाहिल्या असतील. त्यामध्ये विविध प्रकारची बले एकत्र आलेली असतात. त्याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी इंटरनेटवर गुगल सर्चमध्ये trickscience.com असे टाईप करा आणि माहिती मिळवा. थोडी गंमत. प्लास्टिकच्या रंगीत कागदांचे मासे तयार करा. माशांच्या एका बाजूला टाचणी लावा. परातीत किंवा खोल भांड्यात पाणी घ्या. त्यात मासे सोडा. मासे पाण्यावर तरंगतील. एक चुंबक घ्या आणि पाण्यावरून फिरवा. अशी विविध खेळणी तयार करता येतील का? कशामुळे? आपण काय शिकलो? दैनंदिन जीवनामध्ये विविध क्रिया पार पाडण्यासाठी बलाची आवश्यकता असते. वस्तू गतिमान करण्यासाठी किंवा दिशा बदलण्यासाठी तसेच वस्तूचा आकार बदलण्यासाठी बलाची आवश्यकता असते. बलाचे स्नायुबल, यांत्रिक बल, गुरुत्वीय बल, चुंबकीय बल, घर्षण बल आणि स्थितिक विद्युत बल असे विविध प्रकार आहेत.